श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी थोडा गूढ, थोडा भावनिक आणि अनेक बाबतीत बदल घडवणारा ठरणार आहे. काही गोष्टी अचानक घडतील, तर काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे हळूहळू आकार घेतील. तुमची जिद्द आणि अंतर्ज्ञान या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात मंगळ आणि शनी यांच्या प्रभावामुळे तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. काम करण्याची इच्छा वाढेल, पण त्याचवेळी मनात थोडा ताण आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. कधीकधी तुम्ही खूप खोलवर विचार कराल आणि छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घ्याल. त्यामुळे मन शांत ठेवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडं गोंधळलेलं वाटेल, पण जसजसे दिवस पुढे जातील तसं तुम्हाला योग्य दिशा मिळेल. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवेल. संयम आणि आत्मविश्वास ठेवला तर कोणतीही अडचण तुम्ही सहज पार करू शकता. करिअर व व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये अचानक नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण तुम्ही ते उत्तम प्रकारे हाताळाल. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे प्रत्येक काम नीट आणि वेळेत पूर्ण करा. तुमची मेहनत नक्कीच फळ देईल. सहकाऱ्यांशी थोडं सावध राहा, कारण काही लोक तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा संधी आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येतो. नवीन डील करताना सर्व अटी नीट तपासा. जुन्या कामातून फायदा होईल आणि एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी चांगली प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम आहे. पैसे येतील, पण तितकाच वेगाने खर्चही होतील. अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे आधीच तयारी ठेवा. बचत करण्यावर भर द्या, कारण पुढील काळात त्याचा उपयोग होईल. कोणालाही पैसे उधार देताना विचार करा, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते. गुंतवणुकीसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही, त्यामुळे थोडं थांबणंच योग्य ठरेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमजीवनात हा आठवडा थोडा भावनिक आहे. तुमच्या भावना खूप तीव्र असतील, त्यामुळे छोट्या गोष्टींचाही मोठा परिणाम होऊ शकतो. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाटेल, पण लगेच निर्णय घेणं टाळा. वैवाहिक जीवनात थोडे चढउतार येतील, पण एकमेकांना समजून घेतलं तर नातं अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. कुटुंब व सामाजिक जीवन. घरात वातावरण सामान्य राहील, पण एखाद्या विषयावर मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे कोणाला दुखावलं जाऊ शकतं, त्यामुळे शब्द जपून वापरा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासेल. मित्रमंडळींशी संपर्क वाढेल, पण प्रत्येक गोष्टीत सहभागी होणं टाळा. सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. मानसिक तणाव, थकवा किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास फायदा होईल. आहार संतुलित ठेवा आणि पाणी पुरेसं प्या. छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास ते मोठे होऊ शकतात, त्यामुळे वेळेत काळजी घ्या. शिक्षण व स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष लागेल, पण मन विचलित होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी सराव वाढवावा. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी अभ्यासात प्रगती दिसून येईल. अध्यात्म व मानसिक शांती. या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांततेची गरज भासेल. सततचे विचार आणि भावना यामुळे मन थकून जाईल. ध्यान, प्रार्थना किंवा जप यामध्ये मन रमवल्यास शांतता मिळेल. स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मकता वाढवा. अध्यात्मामुळे तुम्हाला आतून एक वेगळी ताकद मिळेल. आठवड्याचा सल्ला. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि अतिविचार टाळा. प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. संयम आणि आत्मविश्वास ठेवलात तर सगळं तुमच्या बाजूने होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक, मेहनतीचा आणि शिकवणारा ठरणार आहे. कामात प्रगती होईल, पण त्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत जपून राहावं लागेल, तर नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवणं गरजेचं आहे. आरोग्याकडे लक्ष देणं आणि मानसिक शांतता राखणं खूप महत्त्वाचं ठरेल. हा आठवडा थोडा भावनिक, थोडा आव्हानात्मक, पण शेवटी स्वतःला अधिक मजबूत बनवणारा ठरणार आहे.
सुरुवातीला मनात गोंधळ, ताण किंवा अतिविचार वाढलेले जाणवतील, पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्ही परिस्थिती समजून घेत स्थिर व्हाल. तुमचं अंतर्ज्ञान आणि जिद्द या आठवड्यात तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. कामाच्या बाबतीत जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी चढउताराची स्थिती राहील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये भावना तीव्र असतील, त्यामुळे संवाद जपून आणि समजूतदारपणे ठेवणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि विश्रांती यावर भर द्यावा लागेल. एकूणच संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही हा आठवडा हळूहळू आपल्या बाजूने वळवू शकता आणि शेवटी समाधानकारक परिणाम मिळवू शकता. एकूणच स्वतःवर विश्वास ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेलात तर हा आठवडा तुम्हाला चांगले अनुभव देऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.